नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भोंदूबाबा अशोक खरातच्या बाबतीत रोज काही ना काहीतरी नवीन नवीन कानावर पडतंय. आज काय तर म्हणे त्यानं तुर्कीचा मध पौरुष वाढवणारं औषध म्हणून विकला. आज काय म्हणे तर त्याच्याकडून महिलांना छेडछाडीच्या प्रकरणामध्ये संख्या वाढत गेली. आज काय म्हणे तर त्यानं जमीन लुटण्याच्यासाठी माणसांना मारायचा सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही. एक ना अनेक कहाण्या आहेत. या सगळ्या प्रकरणात त्याच्याकडून माहिती मिळतीये ती म्हणजे एका अशा जाळ्याची, अशा नेक्ससची, ज्याच्यामध्ये केवळ महिला नाही आहेत, केवळ पीडिता म्हणून महिला नाही आहेत, तर राजकारणी आहेत, सनदी अधिकारी आहेत आणि याच्याही पलीकडे जाऊन अनेक बडी धेंड आहेत. ही सगळी गोष्ट एका रोगट समाजाची ओळख आहे आणि याच पद्धतीची घटना यापूर्वी उघड आली आहे. 2005 मध्येच एका जबाबदार माध्यमानं अशोक खरातच्या अनेक कहाण्या समोर आणल्या. मात्र 2005 पासून 2026 आलं तरी त्याला कुणीही हात लावू शकलं नव्हतं. असं अशोक खरातचं काय आहे हा भाग चर्चेचा आहे, तो वेगळा आहे, त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. पण आजच्या घडीला सर्वाधिक मागणी जर कुठली होत असेल तर अशोक खरातला फाशीच द्यायला हवी. भारतीय न्यायिक संहितेच्या माध्यमातून अशा प्रकारची फाशी दिली जाऊ शकते का हा मुद्दा कायदेशीर दृष्ट्या तपासून पाहायला हवा. पण त्याच्या जोडीला आधी एकदा आपण पटकन पाहू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये काय भूमिका घेत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 6 पीडित महिलांना निष्पन्न करून त्यांचे 5 पीडित त्यापैकी 5 पीडित महिलांच्या जबाबावरून 5 गुन्हे व 1 साक्षीदाराच्या जबाबावरून त्याच्या पत्नीविषयी घडलेल्या प्रकाराबाबत 1 गुन्हा असे 6 गुन्हे नोंद केले आहेत. या दाखल गुन्ह्यात आरोपी अशोक खरात याला अटक करून 24/3/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या संपूर्ण प्रकरणात आज पवेतो एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे SIT कडे तपासात आहेत. 1 गुन्हा क्राईम युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांच्याकडे तपासात आहे. मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे. मिरगाव तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस. पाथर्डी गाव गव्हाणे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन. सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन. शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे. काकडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन. पाथर्डी फाटा नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा 1 फ्लॅट. ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 फ्लॅट प्लॉट. आडगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट. तर मुख्यमंत्र्यांनी जी यादी वाचून दाखवली ती वाचत असताना त्यांनाही दम लागला, कारण ही सगळी यादी जवळपास 40 कोटी रुपयाच्या संपत्तीची आहे. असं सगळं हे जमा कुठून झालं याचा शोध तर आता होईलच, पण आता जी प्रमुख मागणी आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे वळतो. आपल्या सोबत आज ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आहेत, जे महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार काउन्सिलचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचं या चर्चेत स्वागत. आपल्या सोबत अजितराव चव्हाण आहेत, भारतीय जनता पार्टीचे सध्या सहमुख्य प्रवक्ता या नात्याने ते कार्यरत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी आपल्या सोबत जोडले जातील. मला पटकन आणि आधी विचारायचं आहे वारुंजीकर सर यांना की ज्या पद्धतीनं फाशीचीच मागणी सातत्यानं पुढे येते आहे, कायदेशीर दृष्ट्या आपल्याला हे समजावता येईल का समाजाला की आता ज्या ज्या प्रकरणामध्ये त्याची चौकशी चालू आहे आणि ज्या ज्या प्रकरणामध्ये अशोक खरातवर गुन्हे आहेत त्यात फाशी शक्य आहे का? मला सकृतदर्शनी कायद्याचा विद्यार्थी म्हणून असं काही होईल असं वाटत नाही. कारण फार सोपं आहे की ही जी मागणी येते ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय असतं की समाजामध्ये घडणाऱ्या एखाद्या घटनेवरती लोकांचं एकदम टोकाचं असं मत असतं की असं असं झालं पाहिजे, परंतु कायद्याला तसं अभिप्रेत नसतं. कायद्यामध्ये अभिप्रेत असतं की जर अशा प्रकारचं जर घटना घडली असेल तर त्याचा पुरावा गोळा करायला पाहिजे, तो पुरावा कोर्टात सिद्ध व्हायला पाहिजे. तो सिद्ध झाल्यानंतर मग जर त्याच्यातला रेअरेस्ट रेअर अशा प्रकारचा जर का गुन्हा असेल तर त्या बाबतीमध्ये होऊ शकतं. त्याच्याबरोबर दुसरा जो मुद्दा येतो तो असा येतो की जर समजा एकच गुन्हा त्याच्यात एकदा सिद्ध झालेला असेल आणि मग परत जर दुसऱ्या प्रकारचा जर त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याप्रमाणे वेगळा येऊ शकतो. आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा येतोय की ही जी काही प्रतिक्षिप्त क्रिया येते
की ताबडतोब आत्ताच्या आत्ता फाशी द्या, ही मला वाटतं कायद्याच्या नजरेमध्ये अतिशय अयोग्य मागणी आहे. कारण प्रत्येक माणसाला योग्य पद्धतीनं संपूर्ण न्यायिक व्यवस्थेमधून जाऊन त्याचा गुन्हा सिद्ध केल्यानंतर मगच शिक्षा ही भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये केली जाते. त्याच्यामुळे ताबडतोब त्याला फाशी द्या असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. अर्थात मी जे काही सांगतोय जी हे कायद्याचा विद्यार्थी म्हणून सांगतोय. मला त्या माणसाबद्दल जो कोणी संशयित किंवा आरोपी आहे त्यांच्याबद्दल मला काहीही देणं घेणं नाहीये. बिलकुल. पण कायद्यामध्ये हे अभिप्रेत नाही. बिलकुल बिलकुल अगदी आपण कायदेतज्ञ या नात्यानं ही सगळी भूमिका मांडलीत आणि याला अन्यथा घेण्याची गरज नाही. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला या प्रकरणातला संतापही दुर्लक्षून चालणार नाही. अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मला अशी अपेक्षा आहे की अंजलीजी माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचतो आहे. आपण जेव्हा संध्याकाळच्या काळामध्ये बोलत होतो त्यावेळेला आपण म्हणालात की आपल्याकडे अनेक नवनवे खुलासे येणार आहेत. याचा काही तपशील आपल्यापर्यंत पोहोचलाय का आणि या चर्चेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रापर्यंत तो नवा तपशील घेऊन जाऊ शकणार आहात का? त्याला आणखी काही कालावधी लागू शकतो? नाही, अजून मला वाटतं मला एखाद दिवस कदाचित लागेल. पण बरेचसे खुलासे आता होणं बाकी आहे. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घटनेला जसं म्हणाले आपले ऍडव्होकेट वारुंजीकर म्हणाले की लोकांची मागणी नक्कीच भावनिक असते, पण कायद्याला धरून जे करायला लागतं तेच फक्त करता येतं. पण आत्ताच्या घटनेला हा माणूस इतका विकृत, इतका म्हणजे आपण त्याला जी उपमा देऊ ती उपमा कमी पडेल असा तो व्यक्ती आहे की त्यांनी म्हणजे पहिल्याच दिवशी मला जेव्हा कळलं होतं जेव्हा मी फक्त 2च व्हिडिओ बघितले होते आणि ते सुद्धा आपल्याला 30 सेकंदाच्या वर बघता येणार नाही असे ते घाण व्हिडिओज होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा कळलं की 5 महिला सतत पोलीस स्टेशनच्या गिरट्या घालतायत पण त्यांची कंप्लेंट रजिस्टर होत नाहीये. आता जाऊन त्या कंप्लेंट्स देखील रजिस्टर झाल्यात आणि 6 गुन्हे त्याच्यावर त्याची स्टेटमेंट्स रेकॉर्ड केली गेली आहेत. त्यात जेव्हा कळतं की 2 सुइसाइड झालेत आणि त्या सुइसाइड मध्ये सुद्धा एकाची फाईल क्लोज केली गेली आहे शिर्डी पोलीस स्टेशनची. ते ऐकून आणि ते विकास देवडे नावाचे एक व्यक्ती होते तर ही रिओपन करणं गरजेचं आहे. म्हणजे 2 सुइसाइड, 6 स्त्रियांचे स्टेटमेंट, त्याच्यापैकी एक नातेवाईकांनी स्टेटमेंट दिलंय. आणि त्यानंतर ते जे त्यांच्याकडे काम करणारे व्यक्ती होते त्यांचा जो FIR आपण वाचला की आधी त्याला जेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा मला आत्ताच्या घटनेला कामावर येता येणार नाहीये, थोडासा 5 वाजता मला वेळ द्यावी कारण माझी बायको प्रेग्नेंट आहे, तर तिला सुद्धा तू घेऊन ये, तिची सुद्धा आपण एक पूजा करू असं त्याला जेव्हा सांगितलं तर काही परमेश्वराच्या कृपेने तिला तेव्हा जाता आलं नाही, हे अतिउत्तम झालं. पण 7 महिन्यानंतर आठवल्यावर पुन्हा गर्भवती स्त्रीला सुद्धा बोलवून त्यांनी जे कृत्य केलं. आता आज आपल्याला कळतंय 5 नरबळी घेतल्याची शंका. आणि मला नाही वाटत वारुंजीकर सांगतील की अशी जेव्हा नरबळी घेतल्याची जेव्हा माहिती एक वकील कोर्टापुढे देतो तो काही हवेत बोलू शकत नाही. त्यांच्याकडे काहीतरी प्रूफ असल्याशिवाय कोर्टात असं स्टेटमेंट होणार नाही. बिलकुल अंजलीजी, आपण जो मुद्दा मांडला त्याचकडे आपल्याला वळायचं होतं आणि आज सुयोगानं तुम्ही तो आणला त्याबद्दलही आभार. अजितराव, मी आपल्यापर्यंत येतोच. आधी उदय वारुंजीकर यांच्यापर्यंत पोहोचतो. उदयजी, 5 नरबळी घेणारा माणूस, त्याचबरोबर वारंवार महिलेवर अत्याचार करणारा माणूस, हा तरीही शिक्षेच्या कार्यकक्षेत फाशीपासून लांब राहील? कसं आहे की फाशी द्या ही मागणी करताना आता 2013 सालामधली जी काही IPC मधली जी जुन्या कायद्यात दुरुस्ती झाली होती त्याच्यामध्ये एका अत्याचार करणारा हा जो कोणी शिक्षा झालेला माणूस असेल त्यांनी जर का परत केलेला असेल तर होऊ शकेल. त्यामुळे इमिजिएट त्याच्यात मला वाटत नाहीये. आणि हा जो आत्ताचा जो मुद्दा जो आलेला होता नरबळी आणि त्याच्या बरोबरीने हे जे काय अघोरी चाललेलं आहे त्याच्याकरता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितल्यापैकी महाराष्ट्रामध्ये 2013-14 सालातला हा जो काही कायदा बनवलेला होता त्या कायद्यामध्ये मुळातच शिक्षा ही मॅक्झिमम 7 वर्ष आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कमीत कमी शिक्षा 6 ते मॅक्झिमम 6 महिने ते 7 वर्ष अशी या अघोरी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असं आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये मॅक्झिमम एवढीच सजा आहे. त्यामुळे उरला कुठला कायदा तर उरला मग जनरल कायदा ज्याला आपण इंडियन पिनल कोड जुन्या भाषेतला आणि आता नवीन कायदा. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये जरी बघितलं
तर देखील आत्ताच्या परिस्थितीमध्ये फाशीची मागणी ही खूपच लवकर आपले प्रेक्षक करतायत असं मला वाटतं. यामधला एक विषय आहे तो सामाजिक संतापाचा आहे आणि ती त्या संतापातून मगाशी आपण म्हणालात त्याप्रमाणे प्रतिक्षिप्त क्रियेतून येणारी मागणी आहे. त्या भावनेचा आदर 100% आपल्याला ठेवायचा आहेच, पण त्याचबरोबर कायद्याच्या कसोटीवर या गोष्टी तपासण्याच्या हेतून आपण ही चर्चा करतो आहोत. आता या चर्चेला एका पुढच्या टप्प्यात नेतो आणि अजितराव आपल्यापर्यंत येतो. अजितराव, एक नवा तपशील सगळ्यांपर्यंत पोहोचला, तो तुमच्याही पर्यंत 100% पोहोचला असेलच. पहिला मुद्दा इथे काय आहे, जो मी प्रस्तावनेत सुद्धा मांडला, की हे प्रकरण आजचं नाही, 2005च्या जवळपास पण यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झालेला होता. हे इतकंच नाही तर सुदैवानं केवळ आणि केवळ आत्ताच्या काळामध्ये एका आमदारापर्यंत पीडिता पोचते. तो आमदार पोलिसांकडे जायच्या ऐवजी, पीडितेला न्याय द्यायला मिळवायच्या ऐवजी तो परत त्या बाबाकडेच जातो आणि भोंदू बाबाला जाऊन सगळी हकीकत सांगतो. दुसऱ्या आमदाराकडे विषय पोहोचतो आणि तो तिथून मुख्यमंत्र्यांकडे जातो, म्हणून हे सगळं उघड होतं. आता मला सांगा, हे जर समजा थोडी परिस्थिती उलटली असती तर काय झालं असतं? प्रसादजी, आपण म्हणताय, अंजलीताईंनी देखील काही गोष्टी याच्यामधल्या सांगितल्या, पण या विषयामध्ये माझ्याकडे सुद्धा अशी माहिती आहे की जी आता तपासाच्या पातळीवरती सुद्धा आणि जनशोभाच्या हेतून सुद्धा ती सार्वजनिक करता येणार नाही. आपण जबाबदार लोक आहोत आणि माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या विषयामध्ये अतिशय संवेदनशीलपणे, तितक्याच आपण ज्याला म्हणूया की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी केली त्या अधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो. इतका घाणेरडा, विकृत, माणुसकीला काळीमा फासणारा आणि याला माणूस म्हणता येणार नाही अशा या नराधम अशोक खरातच्या कृत्यांची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना मिळाल्यानंतर खरं तर पोलिसांनीच हा सगळा प्रकार उघडकीला आणलेला आहे. याच्या पूर्वी निश्चितपणे या भोंदू बाबाच्या विरोधामध्ये काही पत्रकारांनी पुढे येऊन हे प्रकार उघडकीला आणण्याचा प्रयत्न केला, काही इतर मंडळी बोलले, परंतु त्याची एकूण सगळं जे नेक्सस आहे, नेटवर्क आहे, ते इतकं सगळं भयानक होतं की तो हे सगळं दडपून टाकायला. आणि लोकांना चीडही काय माहितीये का, की त्या एका वेब सिरीज मधलं वाक्य आहे, कभी कभी लगता है साला आपणच भगवान आहे. अशा पद्धतीचा एक गैरसमज या बाबाला झाला होता आणि आपण काहीही करू शकतो आपल्या. पण मला अजितराव आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता सामाजिक आयुष्यामध्ये आलेला आहात, सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना आपण जनतेप्रती उत्तरदायी आहोत हे विसरून जातात का लोक? हा प्रश्न आहे. कारण कोण त्याच्याकडे जात नव्हतं हो, भले भले त्याच्याकडे जात होते, भल्या भल्यांचे त्याच्याबरोबर फोटो आहेत. ही सगळी माणसं आज समाजामध्ये उजळ माथ्यानं फिरतायत. या सगळ्यांचे फोटो असतात या अशोक खरातच्या बरोबर. कुणी त्याला हार घालत असतं, कुणी त्याच्या पायावर डोकं ठेवत असतं, कुणी त्याला धरणातलं पाणी देत असतं. राजकारणी काय विसरतायत जेणेकरून ते असं वागतायत, आणि याच्याबद्दल त्यांना आत्मपरीक्षणाची गरज नाही का? 100% आहे. राजकारणीच नाही तर अधिकारी असतील. आणि दुसरा एक विषय प्रसाद सर, की या समाजामधले जे मध्यस्थ आहेत, म्हणजे जे वेगवेगळी कामं करून देतो म्हणून राजकारणी असतील, अधिकारी असतील, यांच्या सगळ्यांकडे गिरट्या घालत असतात. परदेशी गाड्या, महागड्या वस्तू या त्यांना बिनकामाच्या गिफ्ट देत असतात आणि त्यांच्याकडनं नको ते फायदे उकळत असतात. या सगळ्या मंडळींचा हा बाबा होता. माझ्या घरापासून काही फुटांवरती त्याचा बंगला आहे, माझ्या ऑफिसच्या बाजूलाच त्याचं ऑफिस आहे. इतक्या वर्षात मी कधी त्याच्याकडे गेलो नाही, त्याचा मोबाईल नंबर सुद्धा सध्या माझ्याकडे नाहीये. यातनं आपण एक लक्षात घ्या की जे लोक काही गोष्टींमध्ये असे लिप्त आहेत, भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत किंवा चुकीच्या गोष्टींमध्ये लिप्त आहेत किंवा ज्यांना खूप पैसा कमावल्यामुळे असुरक्षितता आलेली आहे, असेच लोक या बाबाकडे जात होते. आणि अपवाद याला समाजामधल्या आमच्या काही माता भगिनी की ज्या श्रद्धेपोटी, खरं तर हा कुठलाही धार्मिक अधिकारी नाही, काही नाही, धर्माच्या नावाखाली सुद्धा यांनी फसवणूकच केलेली आहे. काही भगिनी ज्या आपल्या अडीअडचणी घेऊन त्याच्याकडे जात होत्या त्यांना शिकार यांनी केला, म्हणून हा सोडण्याच्या लायकीचा नाही. आणि मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, नाशिक पोलिसांनी याच्या बाबतीमध्ये ज्या आमच्या भगिनी होत्या त्यांचं समुपदेशन केलं, त्यांना धीर दिला, सांगितलं आपण गुन्हा दाखल करा. नाशिक पोलीस आपल्या पाठीशी आहेत. वेगवेगळ्या लोकांना ज्यांना हवं होतं त्यांना संरक्षण दिलं. आणि विशेष म्हणजे हा परदेशात पळून जाऊ नये याकरता एक त्याला लुकआउट नोटीस शिर्डीच्या एका प्रकरणामध्ये त्याला आरोपी करून देण्यात आली होती. पोलिसांनी ठरवून व्यवस्थित या अशोक खराचा. ठीक आहे, पण याच्यामध्ये पोलिसांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं म्हणून हे होऊ शकलं, हे नाकारता येणार नाही. मला अंजली दमानिया यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. अंजलीजी,
या सगळ्या प्रकरणामध्ये एक मुद्दा उपस्थित राहतो आणखी, की महिला बळी का पडतात? नाही, आता आपण जर ती एक FIR होती ना, त्याचा जर आपण बघितलं की तो माणूस त्याच्याकडे काम करायचा, त्यांनी काय म्हटलंय त्या FIR मध्ये माहितीये की यांच्याकडे मोठी बडी बडी मंडळी यायची, राजकारणी यायचे, त्यामुळे मला विश्वास बसला की हे कदाचित खरे असतील. आणि एक्झॅक्टली हेच होतं. आता जर महिलांना कळेल की बाबा महिला आयोगाच्या अध्यक्षा हे या समितीवर आहेत आणि जर अशी लोक यांच्या समितीवर असली तर कुठलीही महिला काय म्हणेल की बाबा महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या समितीवर आहेत, त्यामुळे हा चांगलाच असणार, वाईट असण्याचं पॉसिबल म्हणजे काही नाहीच आहे. आणि काही झालं तरी या आहेतच आपल्या पाठराखण करायला, त्यामुळे कोणाचाही विश्वास अशा माणसावर बसेल आणि म्हणूनच त्यांनी ही अशी पदं जी आहेत ती किरापतीसारखी वाटली. बिलकुल अंजलीजी, याच्यातला एक मुद्दा जो मगाशी थोड्या वेळापूर्वी अजितरावांपर्यंत आपण घेऊन गेलो होतो, मला वाटतं त्यावर तुमचा एक प्रकाश तुमच्या भूमिकेतून आला पाहिजे आणि त्याचबरोबर थोड्या वेळाच आपण उदयराव वारुंजीकर यांच्यापर्यंतही पोहोचू. मला सांगा, एका आमदाराला पीडित जाऊन सांगते आणि तो आमदार त्या पीडितेला न्याय द्यायच्या ऐवजी त्या बाबाकडेच जातो, हे प्रकरण संतापजनकच म्हणायला लागेल. नाही, आणि एकदा नाही, असं अनेक केसेस मध्ये मी तुम्हाला तेच सांगतेय की पहिलं तर 5 पीडितांनी त्यांनी कितीतरी वेळा गिरट्या घातल्या पोलीस स्टेशनच्या, पण ते घ्यायला तयार नव्हते आणि कंप्लेंट सुद्धा घेत नव्हते, कारण त्यांच्यावर वर्ण राजकीय दबाव होता. मग तो कोणाचा होता राजकीय दबाव? कारण सगळेच राजकारणी त्यांच्याकडे जाणार होते आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या तर पॅनलवरच होत्या. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की दबाव तंत्र जे होतं या राजकारण्यांचं, जे वरून फोन केले जातात, याच्याचमुळे त्यांना न्याय मिळत नाही. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, विकास दिवटे नावाचा जो एक शिर्डी पोलीस स्टेशनला आजही ती केस बंद करण्यात आली आहे, ती रिओपन होणं गरजेचं आहे. कारण हे जे सगळे वर्ण दबाव आणून सगळं बंद केलं जातं, म्हणूनच हे अशोक खरातसारखी माणसं इतकी मोठी होतात. बिलकुल. उदयराव वारुंजीकर यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी मला काही मुद्द्यांच्या आधारे आधी एकदा अजित चव्हाण यांच्याकडून माहिती लागेल, ती म्हणजे अशी की हे सगळं प्रकरण आज उघडकीस आलंय असं नाही. 6 दिवसांची कोठडी आज संपून आणखी 5 दिवसांची कोठडी सुरू झाली, म्हणजे जवळपास एक 15 दिवस आधी सुरू झालं, अशातलाही भाग नाहीये. हे बऱ्यापैकी आधी सत्तेतल्या लोकांना ठाऊक होतं आणि म्हणूनच एक काँग्रेस तुम्हाला थेट प्रश्न विचारते, अजितराव त्याचं उत्तर द्या. हे सगळं इतके दिवस जर समजा सत्ताधारी म्हणून तुम्हाला ठाऊक होतं, तर मग तुम्ही इतके दिवस यावर का बसून होतात? सर, यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला या प्रकरणाच्या खोलामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं, त्यावेळेला तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या विषयामध्ये कडक कारवाई करण्यासंदर्भामध्ये सूचना दिल्या आणि तशी व्यूहरचना आखण्यात आली. ज्या वेळेला या प्रकरणाची व्याप्ती लक्षात आली, हे प्रकरण किती गंभीर आहे, या प्रकरणामध्ये सामान्य भगिनींची आबरू लुटल्या जाते, अशा पद्धतीनं हा माणूस नीच छळ करतोय, चाळे करतोय, हे जेव्हा लक्षात आलं आणि हे किती विकृत आहे हे ज्या वेळेला लक्षात आलं, त्यावेळेला आपण लक्षात घ्या, याची ऑस्ट्रेलियामध्ये मालमत्ता आहे, हा ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, ती लुकआउट नोटीस दिल्या गेली. शिर्डीच्या एका प्रकरणामध्ये त्याला आरोपी केलं गेलं. आमच्या पोलिसांनी, पण मग अजितराव याचा खुलासा लागेल, तुम्हाला सांगावं लागेल. जो प्रश्न काँग्रेस विचारतीये त्या अनुषंगानेच हा मुद्दा उपस्थित होतो की वेळ साधून प्रकरण बाहेर आलंय का? प्रसादजी, मी अतिशय मनापासून आपल्याला सांगतो, या विषयामध्ये कुठेही राजकारण नाही. उलट ज्यांनी कोणी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या या विषयामध्ये पाठीशी उभं राहिलं पाहिजे. माझी हात जोडून विनंती, हे इतकं किळसवाणं, इतकं घाणेरडं आहे आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का देणार आहे की कुणीही नाही. म्हणजे माझी अंजलीताईनं सुद्धा विनंती आहे, ताई, या विषयामध्ये आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे जी माहिती आपल्याकडे येईल, आता तर प्रश्नच नाही त्याला कोणी मदत करण्याचा, पण या सगळ्या विषयाला राजकीय रंग जर मिळाला तर याच्यातल्या ज्या पीडित आहेत, कारण आपल्याला पीडितांचं या ठिकाणी त्या समोर येण्याकरता बघा, रोज एक दोन गुन्ह्यांमध्ये वाढ पडते. ती का होतीये? पोलीस, SIT स्वतः पीडितांशी बोलते, त्यांच्यापर्यंत पोहोचते, त्यांना भरवसा देते आणि मी खात्रीनं सांगतो, याच्यात कुठलंही राजकारण नाही, काहीही टायमिंग नाही, कुणाच्याही विरोधामध्ये नाही, कुणाच्याही समर्थनात नाही.
आम्ही ठीक या आहे. अशोक खरातच्या विरोधामध्ये पटकन आहोत. पटकन पटकन अंजलीजी आपल्याकडे येतो. अर्धा मिनिटच पटकन आपल्यासाठी उरलाय. नंतर मला एक उदय वारुंजीकर यांच्यासाठीचे 2 प्रश्न तयार ठेवलेले आहेत, ते विचारायचे आहेत. आपण सांगा, आता ज्या महिला यामध्ये संताप व्यक्त करतायत त्या म्हणतायत की अशोक खरातला न्याय व्यवस्था शिक्षा देऊ शकत नसेल तर त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातामध्ये दिलं पाहिजे, आम्ही त्याला योग्य धडा शिकवू. अशा प्रकारच्या भूमिका या प्राप्त स्थितीमध्ये प्रकरण चिघळवायला मदत करतील का? त्या टाळायला हव्यात का? नाही, मलाही असे असंख्य मेसेजेस येत आहेत की मुख्यमंत्र्यांना सांगा याला मोकाट सोडा, याला सगळ्या मिळून महिलाच मिळून धडा शिकवतील. पण असं सगळं बोलणं ठीक आहे, भावनेच्या भरात आपण बोलून जातो, पण कायद्याने हे करता येत नाही. कारण लोकांचा राग, आक्रोश आणि कारण हे सगळे जे व्हिडिओ आणि सगळे जे डिस्क्रिप्शन आपण सांगतोय त्यांनी लोक हलून जातात आणि लोकांना आक्रोश करणं बरोबर आहे, पण असं सगळं करता येत नाही कायद्याने. त्याला जी. कठोरात कठोर शिक्षा मात्र न्याय व्यवस्थेने द्यावी अशीच आपण विनंती करू. बिलकुल. उदय वारुंजीकर यांच्यापर्यंत आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय. उदयजी, जी भीती एका सामाजिक कार्यकर्तीनं व्यक्त केली ती अशी आहे की या संबंधित व्यक्तीचा एन्काउंटर होऊ शकतो. एन्काउंटर म्हणजे आजच्या काळातल्या लोकशाहीतला एक नवा नैसर्गिक न्याय समजला जातोय. या मानसिकतेतूनही समाजाला बाहेर काढण्याची गरज आहे का? कसं आहे की प्रत्येक व्यवस्थेमध्ये काही दोष असतात. आमच्या न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा काही थोडेसे दोष आहेत आणि ते उघडपणे मान्य करण्याची वेळ आलेली आहे. हा जो वेळ लागतो या न्याय प्रक्रियेला, तो आमच्या प्रक्रियेमधला थोडासा दोष आहे. परंतु याचा परिणाम जर असा होत असेल की नागपूरमधल्या अक्कू यादव नावाच्या जो काही आरोपी होता त्याचा भर कोर्टामध्ये झालेला मृत्यू असेल किंवा हैदराबादमध्ये आरोपीच्या बाबतीमध्ये जी. झालेलं एन्काउंटर आणि मग त्याची नंतर पोलिसांची चौकशी, असे प्रकरण याच्या पूर्वी देखील घडलेली होती. पण म्हणून हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की आमच्या या न्याय व्यवस्थेमध्ये काही जे थोडेसे दोष आहेत ते जर सुधारले तर हा जो काही लोकांच्या मनामध्ये जो एक प्रश्न येतो जी. की याला कधी शिक्षा होणार, कधी हे सगळं प्रकरण चालणार, कधी पुरावे येणार आणि कधी आम्हाला न्याय मिळणार, या बाबतीमधली जी काही शंका येते त्यांना आम्हाला सांगितलं पाहिजे ठीक. की जलद, सुलभ आणि स्वस्त न्याय याचा प्रयत्न जरी केला तरी देखील हे क्रिमिनल बाजूचं म्हणजे फौजदारी बाजूचं प्रकरण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं मग याच बहुतेक निमित्तानं जाता जाता एका आणखी गोष्टीचाही खुलासा आपण करा कायद्याचे अभ्यासक या नात्यानं, की आता ज्या पद्धतीची कलमं लागतायत आणि जे गुन्हे सरकारी वकील मांडतायत ते पाहता संबंधित व्यक्तीला, मगाशी तुम्ही 7 वर्ष जास्तीत जास्त म्हणाला होतात, यापेक्षा वाढीव किती शिक्षा होऊ शकते? 376 म्हणजे बलात्कारासारखा गुन्हा असेल तर त्याच्याकरता 7 वर्षापेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे त्याला काहीच अडचण नाही. मी जे सांगत होतो तो अघोरीचा जो आपला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे त्याच्यामधल्या शिक्षेबद्दल सांगत होतो. त्याच्यामुळं या माणसाला गंभीर शिक्षा होईल त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीये. पण आपली जी अपेक्षा असते लोकांची की तात्काळ न्याय पाहिजे, जी. ताबडतोब पाहिजे आणि तो न्याय व्यवस्थेवरच्या जो काही वेळ लागणार आहे तो आम्ही थांबणार नाही, आम्हाला तात्काळ द्या, तर ते मला वाटतं ते समाजाच्या दृष्टिकोनातून फायद्याचं नाही. ते निश्चितच चुकीचं आहे. न्यायिक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेला थोडासा वेळ द्यावा लागतो. आपण तो वेळ कमी करण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. बिलकुल. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.